पावसाळा संपला, सुगी जवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठवली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली, मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठवले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार म्हणून शिवबाला खूप खूप आनंद झाला होता. जिजाबाईच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या. पती दर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता. पंतांना जहागिरीची काळजी होती. ती जबाबदारी नरेकरासारख्या विश्वासू माणसावर ते सोपवित होते. शहाजीराजांचा खजिना दादोजींनी बरोबर घेतला होता. मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिला बंगळूरच्या वाटेला लागला. बंगळूरच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेचे माणसे पाहत होता. अंतराबरोबर माणसांची वेश, बोलीभाषा बदलत होती. नवीन पक्षी दिसत होते. रानातून जाताना वन्य श्वापदे आढळत होती. प्रचंड फत्तरांनी सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बाल शिवाजी थक्क झाला. थंडी वाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होता. बालमनावर वेगळ्या मुलुखाचे नवे संस्कार घडत होते. एका मुक्कामावर असतानाच बंगळूरला मामासाहेबांच्या आगमनाची वर्दी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशीतून शिवाजीने प्रवेश केला. भक्कम तटबंदीने सजलेल्या त्या दरवाजावर आदिलशाही ध्वज फडकत होता. दोन्ही बाजूंच्या बुरुजांवर पल्लेदार तोफा होत्या. वेशीत संभाजीराजे जातीनिशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते. दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खूण केली. दोघे पायउतार झाले. शिवबाने पुढे जाऊन मुजरा केला. प्रेमभराने शिवबाला मिठी मारीत शंभूराजे म्हणाले, शिवबा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. महाराज साहेब गेले 2-3 दिवस तुमची वाट पाहण्यात बेचैन आहेत. मेणा आला. शंभूराजे पुढे आले. मेण्याचा पडदा सरकवला गेला. जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या. पागोटे, चुणीदार विचार हा संभाजीचा वेश होता. कमरेला तलवार लटकवली होती. वडिलांचा तोंडवळा असलेल्या संभाजीला कोवळी मिसळून फुटली होती. गौर कपाळावर आडवे शिवगंध होते. संभाजीने पुढे होऊन मासाहेबांचे पाय शिवले. न राहवून मासाहेबांनी संभाजीला छातीशी ओढले आणि त्याचा मुका घेतला. त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला, महाराज साहेब वाट पाहत आहे. संभाजी, शिवाजी, दादोजी परत स्वार झाले आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली. दुतर्फा दिसणारे उंच वाडे, त्यांचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता. वेश निराळे, भाषा निराळी, सारे निराळे होते, थक्क करणारे होते. वाड्याचे अस्तित्व न सांगताही कळत होते. त्या चिरेबंदी वाड्यावर नजर टाकताच शिवाजीची नजर खिळून राहिली. मंद गतीने घोडी पुढे जात होती. वाड्यापुढे प्रशस्त मैदान होते. वाड्याच्या दरवाजाशी तांबडे एकसारखे वेश घातलेले सेवक अदबीने उभे होते. तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते. संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाजावर आला. शिवाजीने खोगीरावर एक बाजूला दोन्ही पाय घेतले. घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलगद उडी मारली. शिवाजी पायऱ्यांजवळ आला. त्याने वर पाहिले. वाड्याच्या प्रवेशद्वारी उंचीपुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती. केस मानेवर रुळत होते. डौलदार दाढी शोभत होती. संभाजीने शिवाजीला नाजूक ढोसणी दिली आणि त्याने मुजरा केला. पण शिवाजी मुजराकरिता वाकले नाही. वडिलांचे रूप पाहत ते पायऱ्या चढून जात होते. वाड्याच्या दरवाजाशी शिवाजीराजांच्यावरून भात ओवाळून टाकला गेला. पायांवर पाणी पडले. डोळ्यांना पाणी लावले गेले. संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होते.
शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजी महाराज पुढे गेले. वडिलांच्या जवळ जाताच ते गुडघ्यांवर बसले. दोन्ही हात जमिनीला टेकून त्यांनी शहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवले. मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठविले, कुरवाळले. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं. आम्हाला मुजरा येतो आबासाहेब, पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं. असं? आणि राजे, थोराड घोड्यावर बसून आलात, तट्ट का नाही घेतलं? मोठं घोडं बसायला कठीण. त्याच थिटाईनं शिवाजी म्हणाले, कसलं कठीण आबासाहेब? घोड्यावर बसायला मांड बळकट लागते. वा राजे. तेवढ्यात दारी मेणा आला. सारे बाजूला झाले. स्त्रिया पुढे सरसावल्या. जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला. बाहेरून दिसत होता त्याही पेक्षा आत वाडा मोठा होता. जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई सामोऱ्या येऊन पाया पडल्या. धाकट्या राणीसाहेब, पाया पडायची गरज नव्हती. आपला मान मोठा, पण मला कसं ओळखलं? घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल? पण छोटे राजे कुठे आहेत? त्यांना आम्हाला पाहायचं आहे. तोवर संभाजी शिवाजीसह एकोजी राजे आले. एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले. तुकाबाई म्हणाल्या, किती वर्षांनी परत घर एक झालं. 12 वर्षांचा वनवास संपला असं दिसतं. जिजाबाई हसून म्हणाल्या, पहिले 2-4 दिवस आपण कोठे वावरतो हेही शिवाजीला कळत नव्हते. अनेक सदरा, अनेक दिवाणखाने, अनेक महाल त्या वाड्यात होते. सागवान शिसण्याचे अप्रतिम कोरीव काम कमानींवर, खांबांवर, सज्जांवर दिसत होते. शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती, पण सारी कशी चुपचाप. वाड्यामागे मांसाहारी शाकाहारी अशा दोन्ही पाकशाळा होत्या. आमोऱ्या सामोऱ्या एकीत सोहळ्यात वर्दळ करणारे मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत, तर दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे. रात्री अपरात्री जाग आली तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घुंगरांचे गाण्यांचे स्वर कानांवर पडत. एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते. एके दिवशी 2 प्रहरी शिवाजीराजे शहाजींच्या महालात गेले. शहाजीराजे बैठकीवर बसले होते. शिवाजीराजांच्याकडे पाहतच शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजीराजे जवळ गेले. एकदम म्हणाले, आबासाहेब. शब्द उच्चारताच चूक ध्यानी येऊन ते गडबडीने म्हणाले, महाराज साहेब. शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले. ते म्हणाले, राजे, इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील, पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा. शिवबा हसला. महाराजांनी विचारले, का आला होता राजे? महाराज, आम्ही बंगळूर पाहायला जाऊ. कोण येते बरोबर? दादा महाराज आहेत, धाकले राजे आहेत, आणि वशिला लावण्यासाठी मधले राजे आले. ठीक आहे, जाताना बरोबर स्वार घेऊन जा. पंत यांना पाठवण्याची व्यवस्था करा. दिवस मावळाच्या आत परत या. शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते. नानाविध वस्त्रांनी भांड्यांनी सजलेल्या पेठा पाहत होते. रस्त्याने जात असता अचानक शिवाजीराजांची नजर खिळली. ते जवळच्या संभाजीला म्हणाले, दादा, ते पहा. 2 गोरे उंच पुरे इसम रस्त्याने जात होते. त्यांच्या डोक्यांवर केसांचे टोप होते. पायातल्या बंद वाहनांच्या काचा खूप उंच होत्या. संभाजीराजे म्हणाले, राजे, ते फिरंगी व्यापारी. कुठं असतात हे लोक? 7 समुद्रापलीकडे असतात. मग इथं का आले? व्यापार करायला. व्यापार करायला? व्यापार करायला त्यांचा मुलूक नाही? संभाजीराजांना त्याचे उत्तर सापडले नाही. न ऐकलेसे करून ते पुढे गेले. पण 4 दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलावणे गेले. शिवाजीराजे सदरेत गेले तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते. शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरली होती. शिवाजी येताच शहाजीराजांनी शस्त्रांच्याकडे बोट दाखवीत म्हटले, राजे,
पहा एखादी फिरंग पसंत पडते का. शिवबांनी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरवली आणि त्यांची नजर बंदुका ठेवल्या होत्या त्यावर खेळली. शहाजीराजांनी विचारले, तुम्हाला बंदूक उडवता येते. आम्ही शिकू. शाब्बास, आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ. व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या. लांब झोपनळीच्या त्या बंदुका होत्या. पल्ला असूनही जड नव्हत्या. कामगिरी सुबक होती. शहाजीराजांनी बंदूक निवडली. शिवाजीराजांच्या सह ते वाड्याबाहेर आले. निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता. नारळ आणून चौकात ठेवला गेला. भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले आणि नेम धरून त्यांनी बार काढला. नारळ फुटला. शहाजीराजे म्हणाले, राजे, हे हत्यार चांगले आहे. धक्का फारसा देत नाही. ही बंदूक तुमची. आमची आठवण म्हणून बाळगा. उद्या शिकार हवालदाराला सांगेन. तो बंदूक चालवायला शिकवेल. महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे साऱ्या महालात झाले. शहाजीराजांना शिवबांचा सहवास फार आवडे. जे मातब्बर सरदार घरी येत त्यांना ते शिवबांची ओळख करून देत असत. म्हणत, हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं. आयुष्याची वणवण संपली. शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जा. शिवबांच्या शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाईल. तुकाई, जिजाऊ महालात असताना अचानक शहाजीराजे आत आले. दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या. जिजाऊंकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आम्हाला हिशेब सांगत होते. मोठं धामधुमीनं शिवबांचं लग्न केलं म्हणे. घाबरून जिजाबाई म्हणाल्या, खर्च फार झाला का. आणखीन का केला नाही याची तक्रार आहे. आम्हाला कळवायचं होतं. आम्ही आमचा हत्ती पाठवला असता वरातीला. आपण येणार म्हणून सारे वाट पाहत होते. मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही. शिवबाचं लग्न पाहायचं फार मनात होतं. मग आणखी एक लग्न करू, तुकाबाई म्हणाल्या. खरंच की, आम्ही नाही ते लग्न कसलं, पण नवरी ती मी पाहिलीय. आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना, नक्षत्रासारखी मुलगी आहे. खरंच ठरवून टाकू लग्न. म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले. जिजाबाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही. त्या म्हणाल्या, एक लग्न नुकतंच झालं तोवर. राजांना अनेक लग्न शोभून दिसतात. पहिली केली ती निंबाळकरांची ना. हो, मोहिते घराणं मोठं तोलाचं. तुकाबाईंच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घराण्यातल्याच. हो, पण तेव्हा थोरले मामंजी बारगीर होते हे विसरला. बारगिराचे राजे झाले ना. वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला, सम्राट झाला. कुळ पराक्रमानं पाहिलं जातं. धाकट्याबाई, सोयरीक नको म्हणून इकडं सांगायचं का. तसं केव्हा म्हटलं मी आपलं बोलून दाखवलं. तुकाबाईच्या चेहऱ्यावर मंद स्मिताची लाट उमटली. राजा बोले, दळ हले. तशी हा हा म्हणता सोयरीक ठरली. मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडाला. सुवर्ण अंबारीतून नवरा नवरीची वरात काढली. तोफांच्या बंदुकांच्या आवाजाने सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्य संपन्न. स्नान, पूजा अर्चा, काव्यचर्चा, आयुध घराची पाहणी, लष्कर तपासणी, बाग बगीचे, रात्री नाच रंग, नृत्य गायन, शृंगार यात शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भाटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार रसात झोपी जाई. या दोन्ही दिवस रात्रीचा फरक होता. मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच असे. शिवाजीला प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे. वाड्यावर भेटायला येत ते सरदार, मानकरी, शास्त्री असत. कोणी घोड्यावरून, कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येईल. कुणाचे आगमन चौघड्यांच्या इशारतीने कळे तर कुणाचे शिंगांच्या आवाजाने. 2 प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात.
तशी इथं काय येत नाहीत? दोघींनी शिवाजींकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, काय म्हणतोस तू? अरे, इथं किती सरदार उमराव येतात. ते नव्हे, आपल्याकडे कसे पाटील येतात, नानू वस्ताद येतो, मावळे येतात. तुकाबाई छदमी हसून म्हणाल्या, शिवाजीराजे, हे महाराजांचे ठिकाण आहे. इथं तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे. राजे कुणाचे? प्रजेचे. मग ज्या राजाच्या घरी प्रजा जायला भीते तो राजा कसला? रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोहोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामांनी मिठी मारली. तो खरा राजा ना आई? तुकाबाईचा चेहरा गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, जा खेळ जा बाहेर. बघ दादा एकोजीराजे कुठं आहेत ते? शुभा बाहेर गेला, पण त्यांची शंका तशीच राहिली. बंगूरला शिवाजी इतके दिवस राहिला, पण त्याचे मन तिथे रमेना. नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या, पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजीराजांना आठवत होते पुणे. नजरेसमोर येत होते शिवापूर वाड्यात येणारे मावळे. पण हे सांगायचे कुणाला? सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेला, पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले. बाहेरच्या पटांगणात 2 घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजीला पाहताच महाराज म्हणाले, या राजे. शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडले. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आता छोटे राजेच परीक्षा करू देत. शिवबा, यातलं उजवं जनावर कोणतं ते सांगा. दोन्ही घोडीसारखे एका उंचीचे पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ञासारखे घोड्यांभोवती फिरत होते. सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखीत होते. उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्याच्या ओठाळीला हात लावित असता शहाजीराजे म्हणाले, राजे चावेल. हा चावणार नाही. हा चांगला घोडा आहे. अश्वपरीक्षेसाठी आणलेला महम्मद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अल्हम्दुलिल्लाह, उमर लहान पण जानकारी केवढी. राजे, तो घोडा काय वाईट आहे? पायात बेडी आहे, कपाळावर उतरंड आहे. केव्हा उजेल याचा नेम कोणी द्यावा? राजांनी सांगितले. पंत, राजांना हे ज्ञान कसं? नेहमी पागेतच असतात राजे. घोड्यांवर भारी प्रेम आहे राजांचं. तेच लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत. संस्कृत सुरेख जाणतात. संस्कृत काव्य करतात. काव्यचर्चेत भाग घेतात. पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्र्यांच्यामुळं सारी वर्ण ब्राह्मणी बनली आहे. संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहायत फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे तर तुम्ही घ्या. आम्ही बागेत जातो तेव्हा एक श्लोक म्हणत असतो. तुम्हाला संस्कृत येतं ना? हो, थोडं येतं. चालेल, आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवायचा. यस्याश्वा तस्य राज्यम, यस्याश्वा तस्य मेदिनी, यस्याश्वा तस्य सौख्यम, यस्याश्वा तस्य साम्राज्यम. लक्षात राहील? नाही राहिला तर पाठ करून घेऊ. राजे, यांच्या घरी हे ऐश्वर्य आहे. त्यांचंच राज्य अभेद्य असतं, हे विसरू नका. आणि पंतांच्याकडे वळून ते म्हणाले, पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजीराजांनी दृष्ट काढायला सांगा. आमच्या शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा. आमची दृष्ट लागायची त्यांना. रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकाबाईंच्याकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हाला घोडा कसा मिळणार?
शिवाजीराजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे, तुमच्या नशिबी घोडा नाही. ते शब्द काळीच कात्रीत गेले, पण जिजाबाई काही बोलल्या नाही. रात्री जेवण झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुले कोठे गेली हे त्यांना समजेना. जिजाऊंनी नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठवले. तेव्हा ते दोघे आले तेव्हा शिवाजीराजांची नजर चोरटी बनली होती. जिजाऊंनी विचारले, कुठे सापडले हे दोघे? नाच महालात गाणं चाललंय नव, तिथं स्वाऱ्या होत्या. नाच महालात? जिजाबाई उद्गारल्या. आत नव, बाहेरच चोरून आत बघत होते. जा तू. नोकर गेले. जिजाबाईंनी दोघांवरून नजर फिरवली. त्यांचा स्वर करडा बनला. राजे, हे खरं? शिवबा काही बोलला नाही. कोणाला विचारून गेला होता राजे? सांगितलं नव्हतं रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून? शिवाजीचा चेहरा गोरामोरा झाला. रडकुंडीच्या आवाजात तो म्हणाला, दादा महाराज म्हणाले चल गंमत बघूया, आणि तुम्ही नाचगाणं तेही चोरून पाहायला गेलात? शरम वाटली नाही? आवाज चढवत त्या म्हणाल्या. चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होता. त्याला जवळ घेत त्या म्हणाल्या, राणीसाहेब, नाचगाणं पाहिलं म्हणून काय झालं? राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कोणी? बाई, लहान असलीस तरी हात जोडते, तू यात पडू नको. आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले. उगीच लहान सहान गोष्टींवर कसलं रागवायचं? हे चालायचंच. हे तुम्हाला चालेल, आम्हाला ते परवडायचं नाही. मुलाचं वळण टिकायचं नाही. तुकाबाईही संतापल्या. त्या म्हणाल्या, कळतात बोलणी राणीसाहेब. एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का सांगत नाही? खरंच सांगायला हवं. जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या. ज्या घरात मूल वाढतं तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं. तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे हुंदके देत झोपी गेले. पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधित होत्या. सायंकाळी ती मिळाली. शहाजीराजे महालात आले. जिजाबाई, तुकाबाई, शिवाजी, एकोजी सारे होते. बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले, आम्ही विसरलोच. काल शुभांची कोणी दृष्ट काढली का? खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली. आम्ही समजलो नाही. शहाजीराजे हसून म्हणाले, राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं. असं कोण म्हणतं? खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे इथं राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं म्हणतात. मतलब? गंभीर होत महाराज म्हणाले, काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते. मग ते बंद झालं पाहिजे असं राणीसाहेबांचा आग्रह आहे. खरं? जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजांनी विचारले. जिजाबाई काही बोलल्या नाही. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले, आमच्या सवयी बदलणं कठीण. ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांना खुशाल घेऊन जावं. महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या, बघा बाई, तुम्हीच म्हणालात ना सांगा म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईंचा वाढता कडवटपणा दिसत होता. एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय केलेला बरा असे जिजाबाईंना वाटले. एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला. शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले.
वर्ष दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजीचा लळा लागला होता. ते शिवाजीला शक्य तेवढे जवळ बाळगीत असत. सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले, राजे, आता तुम्ही पुण्याला जाणार, आमची आठवण येईल ना? आबासाहेब म्हणत शिवाजी राजे महाराजांना बिलगले. हा हा राजे, पुरुष कधी रडतात का? कंठ दाटून आल्याने शहाजीराजांचा स्वर घोगरा झाला होता. शेजारी दादोजीही पाहत होते. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आम्ही देखील पुण्याला येऊ लवकरच. खरंच याल? शिवबांनी हसत विचारले. अगदी खरं. आता तुम्ही जहागीरदार, तुम्ही आज्ञा केली की आम्ही आलोच. आमची कुठं आहे जहागीर? शिवबांनी विचारले. मग मग आहे ती कुणाची? आपली. राजे, दादोंनी दटावले. शिवाजीराजे कावरे बावरे झाले. काय चुकले हे त्यांना कळेना. राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले, दादोजी, राजांचं खरं आहे. आपलं म्हटल्याखेरीज प्रेम निर्माण होत नाही. पंत, आपण मुलांना खेळायला घोडा देतो, बंदूक देतो, तलवार देतो. कशाकरिता? ती तयार व्हावी म्हणून ना? मग जहागीरदार तयार करायचा झाला तर जहागीर नको? पंत, आमच्या जहागिरीतली 36 गावांचा मोकासा राजांच्या नावे आम्ही पूर्वीच केला आहे. नाव मात्र दप्तरी न राहता त्याचा अंमल सुरू करा. राजांच्या नावाची मुद्रा कागदोपत्री होऊ दे. राजे, ही जहागीर राखलीत तर पुणे जहागीर तुमची. पंत म्हणाले, राजे, पाया पडा. नशीब थोर म्हणून असा पिता मिळाला. आमचं भाग्य थोर म्हणून हे पाहायला मिळालं. शिवबांनी शहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवले. त्यांना हृदयाशी कवटाळे शहाजीराजे पंतांना म्हणाले, पंत, या पोरानं वेळ लावलं. उद्या हा गेला म्हणजे करमायचं नाही. राजांना चांगलं वाढवलं तुम्ही. आमच्या म्हातारपणाची ददात मिटवली. पंतांचे डोळे ओले झाले. उपरण्याने त्यांनी डोळे पुसले. दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला. खास आपल्या विश्वासातील माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली. पेशवे म्हणून शामराव निळकंठ नारोपंत, दीक्षितांचे चुलत भाऊ बाळकृष्णपंत अमात्य म्हणून पाठवण्याचे ठरले. त्याखेरीज जहागिरीचे मुतालिक म्हणून दादोजी पंतांची नेमणूक होती ती निराळीच. शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती. धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले, संभाजीला थोडे दिवस नेऊ का? नको राणीसाहेब. संभाजी आमच्या वातावरणात वाढले. ते इथं रमले. राहू दे त्यांना तिथंच. आपला राग जाणार नाही का? रागाच्या भरात बोलून. आम्ही रागानं म्हणत नाही. आम्हालाही तुमचा विचार पटला, म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय. त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही शंभूराजांना मोठे करतो, तुम्ही शिवाजीराजांना करा. आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहत ते म्हणाले, पाहू कोण सरस ठरतं ते. जायचा दिवस आला. भरल्या डोळ्यांनी जिजाबाईंनी साऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडताच शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले. त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. ते दादोजींना म्हणाले, पंत, राजांना सांभाळा, त्यांना मोठं करा. आमची अमानत तुमच्या विश्वासावर तुमच्या हवाली करीत